रोशन संते सर, मुरबाड, कल्याण, डोंबिवली या परिसरामध्ये क्रिकेट वाढवण्याचं काम समालोचनाच्या माध्यमातून आपण करताय. ही देखील एक कौतुकास्पद बाब लक्षात आपण घेतोय. सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत पुन्हा एकदा जोवेलीकर चषक 2024 या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये. प्रेक्षकांचा प्रतिसाद तर मिळतोच आहे. क्रिकेट आता प्रत्येक प्रेक्षकाच्या मोबाईलपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यासाठी ते तंत्र tenniswicket.in ने 2014 पासून विकसित केलं आणि सातत्याने 11 वर्षांपासून वेगवेगळ्या यूट्यूब ब्रॉडकास्टिंग कंपनीच्या माध्यमातून ते प्रगत क्रिकेट प्रेक्षकांना पाहता येते. तर ऑल द बेस्ट बोथ टीम्स. दोन जिंकलेले संघ आता मैदानाच्या आतमध्ये खेळणार आहेत. एका बाजूला असेल त्रिशा 11 जीतू रिची निलेश डोंबिवली आणि एका बाजूला रॉयल्स टर्नर्स मीरा रोड भिवंडी. सामना 5 षटकांचा आणि दोन्ही कॅप्टनची ही संमती आम्ही घेतली आहे, पण 25 मिनिटांच्या आतमध्ये एक डाव पूर्ण झाला पाहिजे ही एक अट आहे, लक्षात घ्या. त्या अटीवरच आपण क्रिकेट खेळणार आहोत. तर मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू होतोय. क्रिकेटचा फॉर्मॅट आता सातत्याने वाढू लागलेला आहे. tenniswicket.in माध्यमातून सुद्धा मोठमोठ्या स्पर्धा तुम्हाला पावसाळ्यामध्ये पाहायला मिळतील, ज्यामध्ये जय हरी क्रिकेट संघ रानोळी आयोजित स्वर्गीय नित्यानंद भगवान टाकरे चषक 2024 जी 25 जुलै ते 29 जुलै 2024 या दरम्यान तुम्हाला भव्य स्पर्धा पाहायला मिळेल. आणि मला असं वाटते खरवईचं हे मैदान प्रत्येक आठवड्यामध्ये बुक असायला हवं. पावसाळा असू दे किंवा उन्हाळा हिवाळा. आणि करण धुळेची टुर्नामेंट हे तर एक गणित जुळलेलं आहे खरवईच्या मैदानाशी. पण ते डेडिकेशन आहे करणचं. स्पर्धा होतील तेव्हा आम्ही खेळणार आहोत आणि करण धुळे यांनी ती जबाबदारी सातत्याने स्वीकारले सुद्धा आणि पूर्ण केली आहे सुद्धा. तर दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये विजेंद्र आणि दीपू ही तीच यशस्वी जोडी रॉयल्स टर्नर्स मिरावड या संघाकडून आणि तोच यशस्वी गोलंदाज त्रिशा 11 रिची जितू निलेश 11 संघाकडून येतोय सुलतान. आता पाहूया ही जी लढत आहे ही तडजोडीची लढत नाहीये, ही मात्र अस्तित्व टिकवण्याची लढत आहे. दोन्ही संघांमध्ये व्यावसायिक खेळाडूंचा भरणा, त्यातल्या त्यात अनुभवी खेळाडूंचा भरणा आणि त्याचमुळे आता पराभव आम्हाला मान्य नाही हाच विश्वास घेऊन प्रत्येक संघ प्रत्येक हे उभय संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. एका बाजूला केतन म्हात्रे यांची कॅप्टन्सी, एका बाजूला जयेश पटेल यांची कॅप्टन्सी. ऑल द बेस्ट. सुलतान बॉलिंग मार्कवर अराउंड विकेटने येत आहेत. समोर लेफ्टी बॅटर आहे विजेंद्र, ज्यांनी धुवाधार सुरुवात मागच्या डावाची केली होती आणि तशीच धुवाधार सुरुवात मैदानात गेलोय तर षटकार खेचून सुरुवात करीन तोच एक प्रामाणिक प्रयत्न विजेंद्रच्या वतीनं पाहायला मिळतोय. आणि काय षटकार खेचलाय. त्यांचा आवडता क्षेत्र म्हणजेच व्ही मध्ये लॉंग ऑन, स्ट्रेट आणि लॉंग ऑफ या क्षेत्रामध्ये खूप चांगलं विजेंद्र खेळतात. थोडं दूर ठेवलाय हा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा मुन्ना पठाण सरांचा. बॉलर एंडला, स्ट्रायकर्स एंडला आपण जय पवार सरांना पाहतोय. सनी सर रेस्टवर आहेत. धावसंख्या 7 वर पोहोचते. सुलतान अराउंड विकेटनं फोर्स केलाय बॉलला, गॅप मध्ये आहे, नाही थांबणार बॉल, जाईल सीमा रेषा पार. लॉंग ऑन क्लिअर करतोय, येतोय हा षटकार दुसरा विजेंद्रच्या बॅट मधून. रॉयल्स टर्नरची एक रॉयल सुरुवात विजेंद्रने एक्सपेक्टेड जे होतं ते एक्सपेक्टेशन पूर्ण केलेलं आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये नवनवीन प्रयोग तुम्हाला पाहायला मिळतात आणि रॉयल्स टर्नर्स या संघामध्ये विजेंद्रची वर्णी लागणं म्हणजे रॉयल्स टर्नर्सला एक चांगली सुरुवात मिळणं हे गणित आता बनलेलं आहे. मागच्या सामन्यामध्ये पहिल्या 3 चेंडूंवर त्यांनी 16 धावा जमवल्या होत्या. या सामन्यामध्ये पहिल्या 2 चेंडूंवर 13 धावांवर रॉयल्स टर्नर्स हा संघ पोहोचलेला आहे. सुलतान यांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करायचं काम, अस्तित्व टिकवण्याचं काम करताना या सुलतानने प्रत्युत्तर दिलंय. जसा मी उल्लेख केला होता की सुलतानच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा खेळ विजेंद्रच्या वतीने पाहायला मिळाला आणि सुलतान यांनी एक चांगला बाउन्सर हाताळला जो नियंत्रणामध्ये होता. विकेट किपर चांगल्या पोझिशन मध्ये होते, चांगलं कॉम्बिनेशन बॉलर आणि विकेट किपरचं पाहायला मिळालं. पण जशी मागच्या सामन्यामध्ये एक वेगवान सुरुवात देऊन विजेंद्र परतले होते, या सामन्यात सुद्धा तशीच वेगवान सुरुवात देऊन ते परतलेले आहेत. त्यांचा हातखंड आहे चांगली सुरुवात मिळवून देणं आणि त्यावर त्यांनी या सामन्यात सुद्धा काम केलंय.
तर विजेंद्रच्या वतीने मिळाले 2 षटकार. रॉयल स्टर्नर्सला चांगली सुरुवात. पहिला फलंदाज होतोय बाद. धावसंख्या झालेली आहे 13. नवीन फलंदाज आमिर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. बॉल खूप जास्त उसळी घेतोय. कॉन्क्रीटची विकेट आहे आणि जसं आपण सुलतानी यांच्या गोलंदाजीचं जर अनालिसिस केलं तर त्यांच्याकडे कटर्स आहेत, त्यांच्याकडे वेग आहे, त्यांच्याकडे खांद्याचा परिपक्व वापर आहे आणि त्याचमुळे असं तुमच्याकडे असताना त्याचं व्यवस्थित नियोजन तुम्हाला करावं लागतं. कुठल्या फलंदाजाला कुठल्या शैलीचा चेंडू हाताळायचा आहे ते गणित तुम्हाला बांधायचं असतं आणि सुलतान यांनी ते गणित चांगलंच बांधलंय. हो यावेळेस बॅट अँड पॅड मधला बॉल जास्त इलिव्हेशन लॉंग ऑन क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय आणि झेल टिपला जातोय. गोल्डन डक वर आमिर बाद होतोय. लॉंग ऑन ला झेल देऊन केतन यांनी टिपलाय झेल आणि आमिरचा संपलाय खेळ. धक्का बसते दुसरा. रॉयल स्टर्नर्स मीरा रोड भिवंडीला. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं क्रिकेटच्या काळामध्ये तेच आहे. अगदी हा पुढ्यात ठेवलेला बॉल होता ड्रायव्हिंग लेंथवर आणि त्या बॉलला लॉंग ऑन क्लिअर करण्याच्या उद्देशाने खेळला होता पण फोर्स हलकासा कमी पडला आणि त्याचमुळे झलचीच्या स्वरूपात आमिर बाद झालेले आहेत. निराश असेल स्वतःवर कारण मागच्या सामन्यामध्ये आमिरच्या वतीनं चांगलाच खेळ आपण पाहिला होता. बेधुंद करणारी फटकेबाजी त्यांची आपण पाहिली पण मला असं वाटतं ऑपोजिटिव्ह विंड डिरेक्शन कदाचित असाच तो त्रास आमिरला झाला असावा. विंड डिरेक्शन देखील खूप इम्पॉर्टंट की फॅक्टर असते क्रिकेटचा खेळ खेळताना. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता अयूब जात आहेत. मागच्या सामन्यामध्ये एक चांगला धावफलक आपण पाहिला होता रॉयल स्टर्नर्सचा 83 धावांचा तो डोंगर तो पार करताना थोडासा खेळ कमी पडला पोलादपूर या संघाचा आणि त्याचमुळे आता देखील त्याच धावसंख्येच्या पलीकडे जाण्याचा कल फलंदाजांचा असायला हवा. सुलतान यांनी खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत प्रेस त्यांनी कंप्लीट केलंय. हॅट्रिक बॉल होता पण ऑन साइडला पुल करताना बॉलला गुल केलंय. मिड विकेट सीमारेषा क्लिअर झाले. 6 धावा आउट ऑफ पार्क जसा आपण हा उल्लेख करतो. यावेळेस कुंपणाच्या पलीकडे जाऊन तो बॉल पडतोय आणि हा 6 धावांचा उत्तुंग फटका सजवलेला आहे अयूबने. कासार वडवलीचा हा एक स्फोटक फलंदाज आल्या आल्या पहिल्याच बॉलवर षटकार खेचतोय सुलतानच्या विरोधात आणि धावसंख्या पोहोचते आता 19. यावेळेस बॉटमहँडचा वापर केला. बॉलला टर्न केलं. क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला पण लॉंग लेग मोकळं क्षेत्र होतं. हे मैदान फलंदाजांसाठी धावांचं कुरण आहे आणि या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक गॅपचा फायदा उचलायचा आहे आणि या ठिकाणी अयूबने तो फायदा उचललेला आहे. पहिले 2 चेंडूंवर त्यांनी 10 धावांचं योगदान दिलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. रॉयल स्टर्नर्स भिवंडी मीरा रोड हा संघ पोहोचलेला आहे 23 वर. 23 रन्स ऑन बोर्ड विसरून चालणार नाही. पहिल्या सामन्यामध्ये धावांचा डोंगर 3 षटकांमध्ये पूर्ण केला होता. त्रिशा 11 रिची जितू निलेश या 11 या संघाने आणि त्याचमुळे तोच आढावा घेऊन आता जास्तीत जास्त धावसंख्येचा विचार मनात असायला हवा रॉयल स्टर्नर्स भिवंडी मीरा रोडच्या. यापुढचा सामना देखील आपण अनाउन्स करतोय. यापुढचा सामना असणार आहे आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली वर्सेस सिल्वर स्टार भिवंडी. दोन्ही कॅप्टन्सने टॉससाठी यायचं आहे. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली वर्सेस सिल्वर स्टार भिवंडी. दोन्ही कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. आपण टॉसची प्रक्रिया इनिंग ब्रेकमध्ये पूर्ण करणार आहोत. या ठिकाणी त्या सूचना देत राहू. कुठलाच व्यत्यय येणार नाही, कुठलाच ब्रेक लागणार नाही याची काळजी घ्या. सामने ऑन राहणार आहेत. नेहमीप्रमाणे म्हणजे ऋषी जोरी सरांचं कौतुक आम्ही नेहमीच करतो वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये. ते ऑन टाइम येत असतात आणि मला असं वाटतं आज देखील ऋषी जोरी आणि त्यांची पूर्ण टीम ऑन टाइम आहे. थँक्यू ऋषी सर. क्रिकेटला एक वेगळा पायंडा देण्याचं काम तुम्ही करता. ज्या ठिकाणी खेळण्यासाठी जाता वेळेवर जाता आणि त्याचं भान प्रत्येकाने ठेवायला हवं. दरम्यान हा डॉट येतोय. कमलेश पाटील बॉलिंग ट्रॅकवर आलेले आहेत. समोर दीपू माळे. दीपू माळे खूप वेळानंतर स्ट्राईकवर आले. मला वाटतं पहिल्या षटकानंतर ते आता पहिल्यांदा स्ट्राईकवर आलेले आहेत. स्ट्राईक एंडवर एअर स्ट्राईक करण्याचा उद्देश त्यांचा मनात आहे पण अँगलचा परिपक्व वापर कमलेश करतायत. बॉलच्या पिचिंगवर भर देत आहेत. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ त्यांनी पकडून ठेवलेला आहे. पहिले 2 बॉल डॉट येत आहेत. चांगली सुरुवात या षटकाची त्रिशा 11 जितू रुची निलेश 11ची पाहायला मिळते. हा पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागेल म्हणजे हा चेंडू ग्राह्य धरला जाणार नाही. डेड बॉलचा इशारा आहे. तर
दोन चेंडू अप टू डेट राहिलेत. त्यानंतर टप्प्यामध्ये बदल करण्याचा मानस कमलेश पाटीलचा होता, पण मात्र थोडंसं नियंत्रण आता अजून जास्त वाढवावं लागेल कमलेशला. या अगोदर एक सामना दोन्ही संघ खेळलेले आहेत, अभ्यास असावा दोन्ही संघाला. शॉट ऑन पूल, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनचे, बॉलवर पोहोचतील कमल केतन. तोपर्यंत एकदा होते पूर्ण. या षटकामध्ये चांगली भरपाई झालेली आहे धावांची. पहिल्या षटकामध्ये धावांचा पाऊस पडला, पण आता या षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूंवर फक्त 1 धाव मिळालेली आहे रॉयल स्टनर्सला. पण क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक षटकाला महत्त्व देणं गरजेचं आहे. कुठल्या एका षटकावर रिलाय होऊन चालणार नाही, अवलंबून राहून चालणार नाही. अजून एक डॉट आलाय, पायांची स्ट्राईड मोठी केली आणि त्यानंतर लॉंग ऑनला हा चेंडू उडवण्याचा प्रयत्न झाला. आता ते ड्रिल करून दाखवतात की एक्स्ट्रा कव्हरला खेळणं गरजेचं होतं. जेव्हा तुम्ही अँगलवर लक्ष घालताय आणि जेव्हा लेफ्ट आर्म बॉलर तुमच्या समोर आहे तर रास्त आहे त्या अँगलच्या बॉलला एक्स्ट्रा कव्हरला खेळणं, पॉइंटला खेळणं. पण या ठिकाणी फटक्यांची निवड चुकली होती आणि आता चेंडूची निवड चुकली आहे का पाहूया. लेट्स सी. बॉल तर मागे जातो, येस नो बॉल पंचाचा इशारा येतोय आणि दरम्यान ही एक धाव पूर्ण केलेली आहे. 2 धावा मिळतील. पुढचा चेंडू फ्री हिटचा असेल. 2 धावा होतील ऍड, 2ची होते वाढ. खूप वेळानं धावफलक सरकतोय पुढे, पोचते 26 या आकड्यावर. 26 रन्स ऑन बोर्ड. यस, पंचाने लगेच इशारा केला आहे. आता पुढचा बॉल असेल फलंदाजाच्या पक्षात जाणारा का, प्रश्नचिन्ह. काय बाउन्सर आहे, झोप उडवणारा बाउन्सर, ज्याला आपण परफ्यूम डिलिव्हरी सुद्धा म्हणतो. अगदी चेहऱ्याच्या बाजूनं हा बॉल विकेटकीपरच्या हातात विसावला आणि कमलेश यांची ती खासियत आहे, बॉलला ग्रिप करणं, बॉलला प्रॉपर बाउन्स देणं, सर्व काही गोष्टी व्यवस्थित जुळवून घेतोय कमलेश पाटील दीपू यांच्या विरोधात. ऑन साईडला बॉलला टर्न केलंय आणि टार्गेट केलंय पंचांना, म्हणजे जय पवार सरांना टार्गेट केलेलं आहे. दरम्यान बॉल तर थांबतोय, रेझिस्ट होतोय. 2 धावा तर मिळत आहेत आणि या 2 धावा ऍड होतील धावफलकामध्ये. 2च्या वाढीने धावसंख्या पोहोचते 28 या आकड्यावर. हे षटक फायद्याचं राहिलंय. त्रिशा 11, जितू रिची निलेश 11 साठी. 2 षटकाचा खेळ संपून धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 28 धावा. 28 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली आणि सिल्वर स्टार भिवंडी. चला, माझा आवाज तुम्ही ऐकत असाल. आपण या समालोचन कक्षासमोर आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करूया, कारण वेळ ना तुमच्यासाठी थांबणार ना आमच्यासाठी. 5-5 षटकांचे सामने खेळवायचे आहेत आणि सिल्वर स्टारचे कॅप्टन रेडी आहेत. तर आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली, आपण देखील आपल्या येण्याची नोंद करायची. येस, करण धुळे स्वतः कॅप्टन आहेत, म्हणजे येस सिल्वर स्टार आपण कॅप्टन पाठवा. हा पवन या टॉससाठी, पवनकडे टॉससाठी या. चला, मॅच ऑन ठेवा, थांबू नका, कुठल्या क्षणासाठी थांबू नका, कारण 5 षटकं तुम्हाला आम्ही त्या अटीवर दिलेली आहेत की तुम्ही 25 मिनिटांच्या आतमध्ये 1 डाव पूर्ण कराल. तर नवीन गोलंदाज पंडित आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर. 2 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या 28 झालेली आहे. हे 2 पहिल्या फेरीतील विजेते संघ एकमेकांसमोर आहेत आणि पाहूया आता या विजेत्यांची लढत कुठवर जाऊन पोचते, कारण पराभव कुणाला मान्य नसतो, जिंकायचंय प्रत्येकाला. जिंकण्यासाठी प्रत्येकाचा खेळ आवश्यक आहे आणि जेव्हा प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन हे फायद्याचं राहतं अशा वेळीच तुम्ही जिंकत असता. आणि म्हणतात ना की पहिल्या सामन्याचे पहिल्या डावाचे पडसाद दुसऱ्या डावावर उमटत असतात. त्याचमुळे जितका चांगला खेळ तुम्ही पहिल्या डावात खेळाल तितका फायदा किंवा तितकं नुकसान तुम्हाला दुसऱ्या डावात होत असते. आतापर्यंत या दुसऱ्या षटकावर नियंत्रण कमलेशचं चांगलं होतं. पंडित बॉलिंग ट्रॅकवर आले. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत अयूबने आतापर्यंत 10 धावांचं योगदान दिलं. 4 चेंडूचा खेळ त्यांच्या वतीनं पाहिला आपण. दीपू माळी यांच्या वतीनं आतापर्यंत 5 चेंडू घेतलेले आहेत, 3 धावा त्यांच्या वतीनं. मागच्या सामन्यामध्ये दीपूला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. थोडा वेळ घेत आहेत दीपू, अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावातला. क्षेत्ररक्षणाचा आढावा अयूब घेत आहेत. पंडित ओव्हर द विकेटनं चांगला बॉल, बॅकफुटला बॅलन्स केलं, एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी योगेश बॉलवर पोहोचतील. 1 धाव मिळते. स्ट्राईक रोटेट करत राहणं गरजेचं आहे, ज्यामुळे गोलंदाजाला ती रिदम पकडण्यास त्रास होतो आणि तेच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये आयुष्या वतीनं पाहायला मिळाला. अयूबच्या खेळण्याची शैली वेगळी आहे,
दीपूची खेळण्याची शैली वेगळी आहे, पण संघासाठी त्या षटकाराची निवड योग्य त्या वेळी करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. पंडित ओव्हर द विकेट, पाय डावा सरकवला, जागा बनवली, पण बॉल ऑफस्टमच्या बाहेरून ट्रॅव्हल झाला, विकेट किपरच्या हातात विसावलाय. मागच्या षटकाची ऊर्जा घेऊन आता पंडित सुद्धा चांगलीच कामगिरी करतायत, कारण मागच्या षटकामध्ये कमलेशांच्या वतीनं चांगला खेळ आपण पाहिला होता. आणि त्यानंतर आता पाहूया या ठिकाणी कसा खेळ होतोय. तर प्रदीप हे खडे गोलिवलीचे गोलंदाज आहेत आणि त्यांच्यासाठी बक्षीस रोहितच्या वतीनं, रोहितचे किडनी या नावाने प्रचलित आहेत, जर हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं बक्षीस आहे पंडितसाठी. खडे गोलिवलीचे ते हे गोलंदाज ग्रामीण फॉर्मॅटमध्ये खेळतात. येस, आपण आता येस रिव्ह्यू जो आहे प्रत्येक संघासाठी आपण जो एक रिव्ह्यू दिलाय, पंचाचा अधिकृत इशारा व्हाईट बॉल आहे. आपण येणार आहोत वॉररूममध्ये चेक करणार आहोत. आपण चेक करा, पिचिंग चेक करूया, उंची चेक करूया, सर्व गोष्टी आपण tennishockey.in वर पाहणार आहोत आणि कमीत कमी वेळ आपण घेणार आहोत जेणेकरून आजचं वेळापत्रक पूर्ण होणार आहे. पवन देखील ऑन टाइम रेडी झालेले आहेत. आज गणवेश सिल्वर स्टारचा कुठला असेल? येल्लोच आहे. आरिफ सय्यद यांची टीम आपण पाहतोय, 70 सर्व्हिसर. पवन केणे त्यांचे कॅप्टन आहेत. क्रीजच्या लाईनीच्या पुढे बॉल पिच झालाय. येस, हा पुढे बॉल पिच झालाय, तर हा वाईट बॉल आहे. येस, चला बघा, या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एकूण एक शहानिशा करणं, घडामोडींपर्यंत पोहोचणं आणि त्यानंतर अचूक निर्णय देणं आपलं काम आहे. आणि पंच खूप चांगलं निर्विवाद काम करतायत. कालपर्यंत आपण तेच पाहिलं, आज देखील तेच पाहतोय, उद्या सुद्धा तेच पाहणार आहोत. चला मॅच ऑन ठेवा. पाऊस देखील आता हजेरी लावतो या मैदानावर. धावसंख्या पाहतोय झाले 30. हो, सरळ बॅटचा केलाय वापर, बॉल करतो हवाई सफर, मागवावा लागेल हा बॉल, कारण बॉल जातो थेट रस्त्यावर. षटकार येतोय दीपूच्या बॅटमधून. आता कुठेतरी वादळापूर्वीची शांतता भंग झालेली आहे आणि दीपूची बॅट आता षटकारांची भाषा बोलू लागलेली आहे. 6ची होते वाढ, धावसंख्या पोहोचते 36 वर. 36 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. पंडित यांच्या वतीनं सुरुवात चांगली झाली होती, पण त्यानंतर आता पाहूया हा षटकार किती त्रासदायक ठरतोय. त्रिशा 11, जीतू, रुची, निलेश 11ला. लोवा फुल टॉस, ऑन साइडला बॉलला टर्न केले, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल आहेत. अमोल बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एकच धाव घेण्याचा मानस फलंदाजांचा. ऊर्जा वाचवून जास्तीत जास्त मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करायचा आहे, तीच मानसिकता या दोन्ही फलंदाजांची आतापर्यंत पाहायला मिळालेली आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय, 2 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या झाले 37. ड्राईव्ह केलाय, क्लासिक कव्हर ड्राईव्ह ॲट इज बेस्ट, पण तितकाच चांगला स्टॉप योगेशचा अगदी लॉंग ऑफच्या अलीकडे. एक धाव मिळते, एका धावेची होते वाढ आणि या एका धावेच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 38 या आकड्यावर. शेवटचा एक बॉल बाकी. हे षटक सुद्धा तुलनात्मक विचार केला पहिल्या षटकापेक्षा या षटकावर चांगलंच नियंत्रण पंडितचं सुद्धा पाहायला मिळालंय. जरी विकेटचा शोध नाही आलाय, एकच षटकार खर्च झालेला आहे या षटकामध्ये. चांगला बॉल, पण नो बॉल आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचतील. योगेश बॉलवर ओव्हरस्टेप झालेत पंडित आणि त्याचमुळे आता तो भुर्दंड पंडितला बसेल. अगदी पॉपिंग ब्रिजच्या पलीकडे त्यांनी पाय लँड केला आणि त्याचमुळे नियमांच्या आधारावर या मित्यात नो ची एक धाव मोजून 2 धावा. पुढचा बॉल फ्री हिट. धावसंख्या 40. मुन्ना पठाण सरांचा हा अचूक निर्णय आपण पाहतोय. अयूब शेवटचा बॉल फेस करतील या षटकातला. ऑन साइडला खेळायचा, बॅटच्या स्टिकरवर बॉल आदळलाय, क्षेत्ररक्षक नाहीये मिड ऑनला. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक कमलेश बॉलवर पोहोचेल. एकदा होते पूर्ण. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ संपून धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 41 धावा. 41 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम रॉयल स्टनर्स, मीरा रोड, भिवंडी. चला लगेच गोलंदाज पाठवून द्या. लगेच सुलतान, लगेच गोलंदाज इंट्रोड्यूस करायचा आहे. वेळ कमी आहे, वेळेचा वापर आपण अचूक करूया. वेलकम विशाल. सर्व आमचा कॉमेंट्री बॉक्स प्रतिभावंत खेळाडूंनी गजबजलेला आहे. त्यांचा खेळ आपण मैदानात पाहणार आहोत. बघा, सर्वांनी एकत्र येण्याची गरज नाहीये.
कॅप्टन येतील, गोलंदाज ठरवतील. धावसंख्या झालेली आहे 41. केतन बघा जास्त वेळ नाही आपल्याकडे. तुम्ही 5 षटकं मागितली, 5 षटकं दिली, पण आता आम्ही देखील हतबल आहोत, तर प्लीज कोऑपरेट करा. ही विनंती आम्ही आयोजकांच्या वतीने करतोय. प्रत्येक जण या ठिकाणी सुपरस्टार आहे, प्रत्येक खेळाडूचा आम्ही मान सन्मान ठेवतोय, पण वेळेला देखील आपल्याला मान द्यायला हवा. तर पहिल्या 3 षटकांमध्ये 14च्या गतीनं चांगला धावफलक सजवलेला आहे आणि जो 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंपर्यंत आपण जर लक्ष वेधलं तर एक अनुमानित स्कोर जर असेल 70 ते 75चा प्रोजेक्टेड स्कोर तो असेल. पण पाहूया गोलंदाजाची देखील ती परिपक्वता या अगोदर आपण पाहिले कमलेशची. पुन्हा एकदा बॉलला खाली ठेवलं, यष्ट्यांना फुंकर घालून बॉल यष्टिरक्षकाच्या हातात विसावतोय. जसं त्यांच्या ग्रामीण संघाचं नाव आहे चेंज द गेम, तसाच या ठिकाणी तो खेळ आपल्या नावावर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न कमलेश पाटील यांचा आतापर्यंत या षटकात राहिलेला आहे. या अगोदर षटकात सुद्धा तोच प्रयत्न आपण पाहिला. कमलेश मिस्ट्री एलिमेंट आहे, फोर्स केल्या बॉलला, मिड ऑफ नाहीये. कमलेश स्वतः बॉलचा पाठलाग करतायत, पण त्यांच्या रीचच्या पलीकडे बॉल लँड होणार आहे. 2 धावांचा कॉल, थ्रो अप टू डेट, पण थोडेसे कमी पडले. काय अँटिसिपेशन कमलेश पाटील यांचं पाहायला मिळतंय. किती वेगाने ते मागे आले, बॉलचा अंदाज घेतला, बॉल कव्हर केला, बॅटिंग एंडला एकाच ॲक्शनमध्ये थ्रो केला. यालाच म्हणतात स्टॅबिलिटी, इलास्टिसिटी, मॅच्युरिटी जी कमलेश पाटील यांची पाहायला मिळालेली आहे. धावसंख्या जाते 43 या आकड्यावर. 43 रन्स ऑन बोर्ड. अयूब प्रयत्न करतायत, जास्तीत जास्त फटक्यांसाठी जात आहेत. कालच्या सामन्यामध्ये हार्दिक पांड्याचे जे फटके होते फोर्सचे, तसेच फटके तुम्हाला आता अयूबचे पाहायला मिळत आहेत. एलिव्हेशन कमी आहे, पण ताकद चांगली आहे. हेलिकॉप्टर उडवलंय, नाही थांबणार हा बॉल मैदानाच्या आतमध्ये. बॉल पण त्या ठिकाणी योगेश भोसले, क्या बात आहे. हवेचा झोत प्रचंड आहे उलट दिशेनं, आणि त्याचमुळे अपोजिट विंड डिरेक्शन खेळताना आम्ही सुद्धा बाद झाले, आणि आता योगेश सुद्धा अगदी सीमारेषेच्या अलीकडे हा झेल टिपताना पाहायला मिळाले. कॉमेंट्री बॉक्समधून हा ब्लाइंड स्पॉट आहे, त्याचमुळे आम्हाला थोडंसं वाकून पाहावं लागलं, पण आम्ही रिप्लेमध्ये नक्कीच पाहू. या ठिकाणी सुंदर झेल टिपलाय. पूर्णपणे प्रथमदर्शी वाटलं होतं की हा बॉल मैदानाच्या बाहेर जाऊनच लँड होणार आहे, पण झेलचीच्या स्वरूपात बाद झाले आणि चांगलं झेल टिपलेला आहे त्या ठिकाणी योगेशने. धावसंख्या आपण पाहतो झालेली आहे 43 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. जयेश पाटील गेलेत, वंडर बॉय जयेश पाटील कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये. केवळ सुद्धा रिकग्नाइज करत नाहीत की नवीन मैदानाच्या आतमध्ये गेलेत कोण. कारण जयेश हे असे बॉडी लँग्वेज असलेले खेळाडू आहेत, त्यांचं वयाची आपण चर्चा करणार नाही आहोत, पण दशकांचं क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. मी वर्षांचं क्रिकेट नाही म्हणत आहे, मी दशकांचं क्रिकेट म्हणतोय. म्हणजे आपण त्यांची भूमिका स्पष्ट करतोय. दशकांचं क्रिकेट त्यांनी खेळल्यानंतर इतकी चांगली बॉडी लँग्वेज ठेवणं, इतका चांगला फिटनेस ठेवणं. जयेश पाटील जबरदस्त खेळाडू राहिलेले आहेत. आता स्ट्रायकिंग एंडला पाहतोय आपण दीपू अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत ठाण मांडून. ऑन साईडला आडव्या बॅटने खेळलेत, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनचे. एक धाव मिळेल, एकापेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. पहिलं षटक वगळलं अभय, तर इतर षटकांमध्ये धावा तितक्या मिळाल्या नाही जितकी आपण अपेक्षा ठेवली होती. सुलतानचं जे पहिलं षटक होतं 23चं होतं, त्यानंतर कमलेचं षटक हे 5चं राहिलं, पंडितचं षटक 13चं राहिलं, आणि कमलेचं हे षटक आतापर्यंत 3चं राहिलंय. तर गोलंदाजांनी चांगल्याच दर्जाचा खेळ सादर केलेला आहे, आणि म्हणतात ना की तुमचा खेळ जर चांगला सादर केला तर प्रेक्षकांकडून तुम्हाला तो आदर मिळणार आहे, आणि तोच आदर कमलेश पाटील यांनी कमवलाय. एक चांगला फॅन बेस आहे कमलेशचा ग्रामीण क्रिकेटमध्ये, आणि आता व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील तितका चांगला खेळ, पण तितकाच मोठा फॅन बेस आहे दीपूचा, दीपेश माळी यांचा. आणि पाहूया दीपेश माळी यांच्या वतीनं तो धावांचा दुष्काळ जो पडला आहे तो बाजूला केला जाईल का. हवेत आहे बॉल, पुन्हा एकदा ऑपॉर्च्युनिटी बनते. स्वतः कमलेश येतात बॉल खाली, झेल टिपला, आणि दीपेश यांना माहिती आहे की कमलेश उत्कृष्ट दर्जाचे क्षेत्ररक्षक सुद्धा आहेत, त्यांच्याकडून चूक होण्याची शक्यता कमी आहे. कॉट अँड बॉल्ड बाय कमलेश पाटील. 2 विकेट्स या षटकामध्ये त्यांनाच मिळत आहेत. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे 44, गडीबाद झाले 4. गौरांग घेत आहेत मीरा रोडचे फलंदाज. तर जसा मी उल्लेख केला, भिवंडी आणि मीरा रोड या दोन्ही संघातील खेळाडू तुम्हाला या स्पर्धेत खेळताना पाहायला मिळतात, एकत्र येऊन व्यावसायिक गटातून खेळताना पाहायला मिळते. आता नवीन गोलंदाज जे आपण पाहिले होते
जे कमलेश ज्यांना 2 षटकं हाताळण्याची संधी मिळाली आणि 2 षटकं हाताळताना केतन यांनी त्यांच्याकडून काम काढून घेतलंय. केतनला माहिती आहे की कमलेशची स्ट्रेंथ काय आहे आणि कमलेशची स्ट्रेंथ किती फायदा देऊ शकते आपल्या संघाला, आणि तो कॅप्टनचा कॉल असतो प्रयोग कुठल्या वेळी कसा करायचा आहे. कमलेशच्या क्रमामध्ये बदल केला. मागच्या सामन्यामध्ये शेवटचं षटक त्यांनी हाताळलं होतं कमलेशने. हा डेड बॉल असेल. हा पहिला चेंडू आहे या षटकातला जो क्रिजच्या अलीकडे पिच झालाय. तर कमलेशची आपण चर्चा करत होतो. केतनने मागच्या सामन्यामध्ये कमलेशला शेवटच्या षटकासाठी ठेवलं, पण या ठिकाणी प्रायोरिटी बघितली की भिवंडीतील खेळाडूंसमोर कमलेश चांगलं काम देऊ शकतोय आणि तेच निर्णय क्षमता केतनची पाहायला मिळाली आणि केतनकडून जो निर्णय घेतला गेला होता तो कमलेशने सार्थकी लावलेला आहे. हा डॉट आणि हा जो बॉल आहे शेवटचा या चौथ्या षटकातला. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झालेली आहे 44. 11 जगतीने धावफलक पुढे आहे. चला सर्वांनी एकत्र येऊ नका, फक्त बॉलर पुढे येईल, केतन येतील पुढे. केतन आता योगेश्वर विश्वास ठेवताय का? बॉलिंग स्ट्रेंथ तर खूप आहे, पण आता पाहूया योगेश्वरच विश्वास ठेवलेला आहे. शेवटच्या षटकासाठी गौरांग आणि एका बाजूला आपण जयेश पाटील यांना पाहतोय. बैठक स्ट्रोक साठी जयेश पाटील यांना ओळखलं जाते, त्यांचा तो हातखंड आहे. आणि पाहूया आता तशाच दर्जाची खेळी पाहायला मिळते का. एका बाजूला योगेश, मागच्या सामन्यामध्ये देखील त्यांची ती रिदम आपण पाहिली आणि या सामन्यात सुद्धा तशीच रिदम तो ठेवेल असा विश्वास केतन म्हात्रे यांना आहे. आणि त्यामुळे मागच्या सामन्यामध्ये जे गोलंदाजांचे क्रम होते ते क्रम आता या सामन्यामध्ये बदलले आणि ते निर्णय आतापर्यंत गोलंदाजांनी चांगले ठरवलेले आहेत. मागच्या सामन्यामध्ये सुलतानला 2 षटकं मिळाली, या सामन्यात कमलेशला 2 षटकं मिळालेत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी योगेश येत आहेत. स्ट्रायकिंग एंडला आहे जयेश पाटील. खूप जास्त उसळलाय हा बॉल. बॅकफुटला बॅलन्स करून अपरकट करायचा अंदाज जयेश पाटील यांचा होता. येतोय हा डॉट बॉल. बघा काहीही करून 60च्या पलीकडे तर जावंच लागेल टीम रॉयल स्टनर्सला, तर कुठेतरी पुढच्या डावामध्ये गोलंदाजांना थोडी संधी मिळेल धावा डिफेंड करण्यासाठी. आणि यस एक्झॅक्टली, मी माझा क्लास हा फर्स्ट क्लासच ठेवणार आहे आणि फर्स्ट क्लास स्ट्रोक पाहायला मिळाला जयेश पाटील यांच्या वतीनं. बॅट्सविंग प्रॉपर, टायमिंग प्रॉपर, स्ट्रोक सिलेक्शन प्रॉपर आणि बॉल थेट डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर येतोय आणि जयेशचा तो नैसर्गिक अंदाज आता प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. आणि अशा पद्धतीने 50 ओलांडलेली आहे रॉयल स्टनर्स मिरारोड भिवंडीने. 50 अप. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अनुभवाला दुर्लक्षित करून चालणार नाही आणि तोच अनुभव मैदानाच्या आतमध्ये आता आग उकळणारी फलंदाजी करण्यासाठी सुरुवात करतोय. पण या ठिकाणी टप्पा खेचलाय. पिच कुठे झालाय पाहूया. यस, खेळपट्टीच्या अलीकडे पिच झालेला आहे. हा डेड बॉल असेल. डेड बॉल आहे. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. योगेश हा देखील अस्तित्वाची लढाई लढतोय, जसा आपण उल्लेख मागच्या सामन्यामध्ये केला होता. मळंगसाठी एक चांगलं क्रिकेट योगेशने खेळले. विविध मोठमोठ्या स्पर्धांमध्ये देखील व्यावसायिक क्रिकेट खेळण्याची संधी योगेशला मिळाली आणि त्याचमुळे त्याच सर्व गूढ आठवणींचा वापर आता गोलंदाजीसाठी करायचा आहे. पण एका बाजूला जयेश पाटील आपली जागा पकडून ठेवते, पण रिपिटेशन वाटलं. पहिला चेंडू जसा हाताळला होता या षटकातला तसाच हा चेंडू हाताळलाय. अपरकट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, कारण एक रायझिंग डिलिव्हरी होती. वेलकम महेश नानगोडे, या सीझन मधला एक उत्कृष्ट खेळाडू ज्याचा सीझन आतापर्यंत खूप चांगलं राहिलं. आपण त्यांना हमराज मृत्युंजय पुणे या संघामध्ये खेळताना पाहणार आहोत. वेलकम हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे. या ठिकाणी जयेश पाटील वंडर बॉय ऑफ भिवंडी यांची आता फलंदाजीचा एक उच्च स्तर पाहायला मिळालेला आहे. ऑन ड्राईव्ह केलंय. 6 धावा मिळत आहेत रॉयल स्टनर्सला. धावसंख्या 56. 56 रन्स ऑन बोर्ड. जयेश पाटील हे याच आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. बॉल गुडलेनला ठेवला होता, पण ऑन द राईज, ऑन ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह, बैठक स्ट्रोक हे सर्व फटके जयेश पाटील लीलया खेळतात आणि त्याचमुळे आता योगेश थोडे त्रस्त झालेले आहेत. पण म्हणतात ना की मैदानाच्या आतमध्ये अस्वस्थ राहिलात तर मग प्रतिस्पर्धी संघ तुम्हाला त्रस्त करेल, म्हणूनच तसं होऊ नये तुमच्याकडून तो खेळ यायला हवा. हवेत आहे बॉल. क्षेत्ररक्षक नाहीये कव्हरला.
मुकेश बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करतायत, तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये बदलायचं आहे आणि यस सॅक्रिफाईस द्यावं लागेल का पाहूया, पण तो योगेश यांनी ऑपॉर्च्युनिटी मिस केली. ओ हो, फलंदाज बाद झालेत, थोडा वेळ लागलाय. जयेश बाद होऊ शकले असते जर बॉल गॅदर झाला असता तर ही एक धाव मिळते. एका धावेची वर धावसंख्या 57 झालेली आहे. दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी रेडी आहेत. आपण इनिंग मध्ये टॉस करणार आहोत. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली वर्सेस सिल्वर स्टार भिवंडी असे दोन संघ तुम्हाला पुढच्या सामन्यात खेळताना पाहायला मिळतील. धावफलक चांगला सेट झालेला आहे आता रॉयल स्टनर्सचा. पहिल्या 4 षटकांमध्ये 44 होत्या, या षटकामध्ये आतापर्यंत 13 धावा मिळालेल्या आहेत. शेवटचा एक बॉल बाकी. गोलंदाजांनी चांगलीच मेहनत एकंदरीत घेतलेली आहे या डावामध्ये. पहिलं षटक वगळलं तर एकमेकांना कॉपरेट करणं गरजेचं आहे जेव्हा आपण एका संघामध्ये खेळतो, आणि तेच कॉपरेशन गोलंदाजांचं पाहायला मिळालंय पहिल्या षटकाला बॅकअप देताना. ऑस्टमला सरकारच्या ऐवजी ऑनसाइडला राहूनच हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला आहे स्क्वेअर लेगला. एकदा पूर्ण झाले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. बॅटिंग एंड मोकळं होतं, त्या ठिकाणी फलंदाजाला पोचता पोचता त्रास झाला, ते बाद झाले. एक धाव ऍड झाली. 5 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 58 माफ करा, जिंकण्यासाठी 59 धावांची गरज. 30 चेंडू 59 धावांची गरज आहे. 30 balls 59 रन्स रिक्वायर्ड टू विन. त्रिशा 11, जीतू, निलेश 11 डोंबिवली. चला दोन्ही कॅप्टन्स तर या पवन आणि करण स्वतः त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सामना पाश विशाल शाह कॅप्टन आहे. चला विशाल शाह या टॉससाठी. आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करूया. सामना 5 षटकांचा असेल. नियम तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगितले जातील. पुढचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली वर्सेस सिल्वर स्टार भिवंडी. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. पाटील सरांचा आवाज आपण ऐकला आणि 5 षटकांमध्ये बनवल्या तब्बल 58 धावा आणि 59 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. त्रिशा 11, रिची, जितू, निलेश 11 डोंबिवली या टीम समोर खूप चांगलं कमबॅक केलं मी तर म्हणेन रिची, जितू, निलेश 11 डोंबिवली या संघाने, कारण की पहिल्या षटकामध्ये सुलतान खानने तब्बल 23 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर कमलेश पाटीलने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, प्रदीपने देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आणि योगेश म्हात्रेने देखील अंतिम षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. त्यामुळेच 5 षटकांमध्ये 58 धावसंख्येवरती थांबवलं आहे. फिल्डिंग लावून घ्यायची आहे विनंती असेल रॉयल स्टनर भिवंडी या टीमला विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 59 धावा बनवायच्या आहेत. केतन म्हात्रे आणि दिनू कांबळे ही जोडी आपण पाहतोय दाखल झाली आहे. एकोणसाठ धाव बनवायचे आहे. सुजित पाटील, विशाल मडवी आणि तेजस पाटील यांचा संघ आपण पाहतोय. त्रिशा 11
रिची जीतू निलेश 11 डोंबिवली. केतन म्हात्रे आणि दिनू कांबळे ही जोडी आहे. लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन पहिल्या मॅच मध्ये देखील 3 षटकांमध्ये धावा चेस केल्या होत्या. त्विशा 11 रिची जीतू निलेश 11 डोंबिवली या संघाने. आणि या सामन्यामध्ये 59 धावांचं लक्ष्य आहे. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. ऑल द बेस्ट. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट. कौशल आहेत गोलंदाजी मार्कवरती. मॅन फ्रॉम वलपाडा भिवंडी. आणि स्ट्राईक इनला फलंदाज महाराष्ट्राचा बायकर मॅन, महाराष्ट्राचा बाईक सम्राट केतन म्हात्रे, रन मशीन. कौशल गोलंदाजी मार्कवरती. राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिल्या मॅचमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली कौशलने. आपल्या संघासाठी अवघ्या 3 धावेंचं षटक हाताळलं होतं. त्यामुळेच पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होत आहे. पहिला चेंडू बॅटच्या आतली कडा आहे आणि पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर चेंडू आपण पाहिला. पहिला चेंडू फुलर लेनचा चेंडू हाताळला गोलंदाज कौशलने. उंच पुरासा गोलंदाज, फार कमी वयामध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे वलपाडा या टीमच्या माध्यमातून. आणि आता मात्र रॉयल स्टर्नर भिवंडी या टीमकडून तो खेळतोय. जोविलीकर चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन करण धुळे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. एकूण 2 लाख रुपये या स्पर्धेमधील पारितोषिक आहेत. ओव्हर द विकेट. क्या बात है. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, षटकार. धावसंख्या 6. 59 धाव बनवायच्या आहेत. आणि पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर आपण पाहिला आणि दुसरा चेंडू त्याच प्रमाणे हाताळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला. आता मात्र आयटम राऊंड विकेटने येत आहेत. कौशल उंच पुरासा गोलंदाज आहे. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय A1 जोडी मुन्ना पठाण सर आणि जय पवार सर, हे 2 महाराष्ट्रातील नामवंत पंच. पुन्हा एकदा ऑन साइडला फटका चांगल्या डीप मध्ये जयेश पाटील आहेत. वाईडिश लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण, तेवढीच चांगली फेकी ऑन द स्टंप, फेकी ॲक्युरेट फेकी डीप मधून आणि मिळते 1 धाव्या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात चांगली केली कारण की 59 धावा बनवायच्या आहेत 5 षटकांमध्ये. रिची जीतू निलेश 11 डोंबिवली या संघाला. सुजित पाटील, विशाल मडवी आणि तेजस पाटील यांचा संघ आपण पाहतोय. ऑन साइड लाइन टू दी स्लॉट अँड आउट ऑफ दी प्लॉट. वाईडिश लॉंग ऑन, काऊ कॉर्नर, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार येतोय दिनू कांबळेच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 14. आकाश भोईर देखील टीम ओनर आहेत आणि लकी 12th मॅन आहेत. क्षेत्ररक्षक होते पंकज माळीने हा झेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. पहिल्या सामन्यामध्ये देखील झेल सोडला होता दिनू कांबळेचा आणि याही मॅच मध्ये पंकज माळीने झेल सोडलाय. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. नशिबाने साथ दिली आहे दिनू कांबळेची. धावसंख्या आहे 15. आज महाराष्ट्रातील तारे सितारे इन ऍक्शन मध्ये असतील या पुढीलच्या मॅच मध्ये. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खेळले. डीप मध्ये फिल्डर आहे विजेंद्र पाटील. थोडेसे फंबल झाले परंतु चांगले क्षेत्ररक्षण मित्र म्हणेन.
कारण की या 3 धावा नक्कीच वाचवलेल्या आहेत. थोडंसं फंबल देखील झाले होते वायडिश लॉंग ऑफला विजेंद्र, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. धावसंख्या आहे 16. जिंकण्यासाठी अजूनही 43 धावांची गरज आहे. 24 चेंडू शिल्लक आहेत. याही सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. ज्याप्रमाणे पहिला सामना एकतर्फी जिंकलाय, या दोन्ही संघांनी पहिले सामने आपापले एकतर्फी जिंकलेले आहेत. खूप मोठा विजय मिळवलाय आणि विक्रम पाटील आलेले आहेत. वेलकम, स्वागत आहे. यस, भावेश पवार यांचे खूप मोठे फॅन आहेत आणि रिची जितू निलेश 11 या टीमचे कट्टर समर्थक म्हणून विक्रम पाटील यांची ओळख आहे. डेट चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी आणि मेंटोर देखील आहेत अशी ऋतिक पाटील आम्हाला माहिती देत आहेत. किरण पाटील आलाय नवीन गोलंदाज. ज्या किरण पाटीलने सावत एक्सप्रेसने पहिल्या मॅच मध्ये 2 षटकं इकॉनॉमिकल हाताळली होती. शॉर्ट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग, परंतु डीप मध्ये फिल्डर आहेत. दीपू माळी, एक धाव झाली पूर्ण. थोडेसे फंबल झाले आणि त्याचाच फायदा घेतलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलेला आहे. जिथे एकच धाव होती तिथे मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचाच फायदा घेतला केतन म्हात्रे आणि दिनू कांबळेने. 2 धावा झालेत पूर्ण आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. शॉर्ट ऑन बॉल पाठवलाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. पुन्हा एकदा बॅटच्या संपर्कामध्ये हा चेंडू आला नाहीये. स्वतःवरती थोडासा नाराज झालाय केतन म्हात्रे, कारण की केतनला माहिती होता हाही चेंडू मी चौकार किंवा षटकार मारू शकलो असतो, परंतु बॅटची आतली कडा लागली आणि विकेट किपरच्या हातामध्ये एक बाउन्सने हा चेंडू गेला होता आणि पुन्हा एकदा येतोय हा डॉट बॉल. चांगलं कमबॅक षटकारानंतर 2 चेंडू डॉट बॉल फेकलेत किरण पाटीलने. सावध एक्सप्रेस हा गोलंदाज आहे. धावसंख्या आहे 24. 59 धाव बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. आमच्या कॉम्बॉक्स मध्ये अविनाश देखील आहे, क्रिकेटचे खूप मोठे चाहते. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खेळले. स्ट्रेट ड्राईव्ह आहे, डीप मध्ये फिल्डर आहेत. आयुब शेख मिळते फक्त एकच धाव चेंडूवरती. खूप चांगलं कमबॅक मित्रमंडळींना किरण पाटीलने करून दिलेला आहे, कारण की पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या आणि किरण पाटीलच्या दुसऱ्या चेंडूवरती षटकार देखील आला होता, परंतु त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आणि 5व्या चेंडूवरती सिंगल आली आहे. अंतिम चेंडू शिल्लक आहे या षटकातील. एक जीवनदान देखील मिळाला आहे, तो म्हणजे दिनू कांबळेला. बघूया किती फायदा नक्कीच घेतो या जीवनदानाचा, कारण की पंकज माळीने झेल ड्रॉप केला होता. क्या बात आहे, त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय दिनू कांबळेच्या बॅटमधून. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 31. 28 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 18. पहिल्या 2 षटकांमध्ये सामना खुला गेलाय आणि सामना झुकलाय त्विषा 11 रिची जितू निलेश 11 डोंबिवली या टीमच्या बाजूने. समीकरण सोपं झालेलं आहे. पहिला सामना देखील 3 षटकांमध्ये 65 धावा चेस केल्या, 12 चेंडू राखून सामना जिंकला होता आणि त्याच दिशेने याही मॅच मध्ये वाटचाल केली आहे. 18 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. पंकज माळी येत आहेत नवीन गोलंदाज. मॅन फ्रॉम भाटाले भिवंडीचा हा स्टार गोलंदाज. काल देखील आपण पाहिलं. भावेश पवार, वेलकम, स्वागत आहे. भावेश पवारला इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत या पुढीलच्या मॅच मध्ये. सिल्वर स्टार या टीम कडून खेळताना पवन केने कॅप्टन आहेत. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, कीपर बीट झालेत आणि पाहावं लागेल काय घडलं मैदानावरती. वाईट +4 पंजा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या रिची जितू निलेश 11 डोंबिवली या टीमला.
नक्कीच विशाल मडवी देखील यूट्यूबच्या माध्यमातून सामना घर बसल्या एन्जॉय करतायत. जे पुरस्कर्ते आहे सुजित पाटील असतील, विशाल मडवी, ही A1 जोडी आहे, ही त्रिमूर्ती आहे, आकाश भोईर देखील. क्या बात है, ग्लोरियस स्ट्रोक, सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय केतन म्हात्रेच्या बॅट मधून. धावसंख्या 6 ने पुढे जाईल 42-42. 17 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे आणि चेंडू ट्रॅव्हल होत आहे फाईन लेगला. क्षेत्ररक्षक आहेत, मिळते फक्त एकच धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 43 धावा धावफलकावरती आहे. 16 धावांची अजूनही गरज सामना जिंकण्यासाठी. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे. क्या बात आहे, सॉफ्ट हँडने खेळतायत. नक्की सन्मान दिला चेंडूला दिनू कांबळे यांनी आणि ऑनसाइडला फ्लिक केलं. सॉफ्ट हँडने खेळले बॉटम हँडचा वापर करून. मिळते फक्त एकच धाव आहे चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 44. 44 धावा जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची गरज आहे. जवळजवळ रनबॉल इक्वेशन आहे, कारण की 15 चेंडू आणि 15 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. मुन्ना पठाण सर आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. सोडून दिलं होतं चेंडूला केतन म्हात्रे यांनी आणि यष्ट्यांवरून हा चेंडू ट्रॅव्हल झाला हे म्हणणं आहे पंचांचं. उबेद खान आहेत नक्कीच यष्ट्यांच्या पाठीमागे, मास्टर माइंड. यावीस हुक केलाय, सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय केतन म्हात्रेच्या बॅट मधून. केतन म्हात्रे नावाचं वादळ निर्माण झालंय. पहिल्या सामन्यामध्ये नाबाद 45 धावा आणि याही मॅच मध्ये चांगली फलंदाजी करतायत. विश्वजित ठाकूर मोठ्या यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या जोविलीकर चषकामध्ये. वैयक्तिक खेळतो 30 या धावसंख्येवरती. मी आधीच म्हटलं रन मशीन आहे केतन म्हात्रे. आणि पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर षटकार येतोय केतन म्हात्रेच्या बॅट मधून. धावसंख्या आपण पाहू शकाल 56 अब तक 56. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज आहे. 12 चेंडू शिल्लक. तीन धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. तीन धावांची गरज आहे. दिनू कांबळे स्ट्राइक इनला आहेत आणि ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा आणि चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार आणि सामना झालाय फिनिश. सामना जिंकलेला आहे त्विषा 11, रिची जितू निलेश 11 डोंबिवली या टीमने. अभिनंदन सुजित पाटील, अभिनंदन विशाल मडवी, आकाश भोईर आणि अभिनंदन तेजस पाटील. सर्वांचं अभिनंदन. आणि बघा प्रॅक्टिस कोणी करू नका ही सूचना आहे योगेश पवार सर. नक्कीच एक लेजंड क्रिकेटर, त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. दादा वेलकम, स्वागत आहे. मॅन फ्रॉम पेन विश्वजित ठाकूर यांचं देखील आगमन होत आहे. विशाल शहाला इन ॲक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. बघा करण धुळे यांची ही सूचना आहे की प्रॅक्टिस आपण करू नका, सामना त्वरित सुरू करायचा आहे. टॉस जिंकलेला आहे सिल्वर स्टार या टीमने आणि त्यांनी स्वीकारले क्षेत्ररक्षण. त्यामुळे विनंती असेल सिल्वर स्टार या टीमला की आपण त्वरितच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. कमलेश पाटील या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. केतन म्हात्रेने बॅटिंग खूप चांगली केली नक्की सेकंड इनिंग मध्ये, परंतु पहिल्या